नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे जे आपले फ्री शिवण क्लास आहे चालू, त्याचा दिवस आहे 5वा. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग केली होती, त्याचीच आज आपण अस्तर जॉईंट करणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपण घेतलं आहे ब्लाऊज आणि अस्तर, जे आपण कटिंग केलेलं आहे तेच याला सगळीकडनं असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. हाताने काय करायचं, मधून हाताने असं थोडं प्रेस करत राहायचं आहे, म्हणजे काय होतं फुगा वगैरे पडत नाही, फिनिशिंग छान येते ब्लाऊजला. महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला फिनिशिंग लागते, म्हणून अगदी व्यवस्थित असं आपण अस्तर स्टिच करायचं आहे. बघा, जिथे गळ्याच्या तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित असं हे पकडून घ्यायचं हाताने आणि व्यवस्थित अशी शिलाई मारायची. मैत्रिणी, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे काय होईल त्यांनासुद्धा तितकाच फायदा होईल जितका तुम्हाला होईल. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपले शिवण क्लासेस सुरू झालेले आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघत चालायचे, तरच तुमच्या ते लक्षात येणार आहे. बघा, जो आपण आता अस्तर जॉईंट केला आणि जो उरलेला जो कपडा आहे एक्स्ट्राचा, तो सगळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. कुठेही कपडा शिल्लक नाही राहिला पाहिजे, म्हणजे काय होईल आपण जेव्हा ब्लाऊज शिवणार आहे तेव्हा त्याला फिनिशिंग छान येते. जर असा पीसचा भाग जर उरला आणि त्याच्यावरती जर शिलाई गेली तर पूर्ण ब्लाऊज असा इरल्यासारखा होतो, म्हणजे काय होतं शिलाई सुटून देते, धागा सुटून जातो आणि ते ब्लाऊज असं फाटल्यासारखं दिसतं. तर तसं हे दिसणार नाही, अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे. बघा, किती सुंदर असा आपला पाठीचा भाग हा स्टिच करून झाला आहे, म्हणजे आपला जॉईंट करून झालेला आहे अस्तर. त्याच्यानंतर आपण आता पुढचा भाग जॉईंट करणार आहे. तर बघा काय करायचं आहे, असं उलटी बाजू आपल्याकडे करायची पीसची आणि त्याच्यावरती समोरासमोर असा गळ्याचा भाग ठेवून घ्यायचा आहे. ज्या बाजूने आपली काच बटन पट्टी येणार आहे ती बाजू अशी समोरासमोर ठेवून घ्यायची आणि हे सुद्धा आपल्याला सगळीकडनं असं जॉईंट करून घ्यायचं आहे. हाताने असं मधून प्रेस करायचं, म्हणजे काय होईल फुगा वगैरे पडणार नाही आणि जोडायला पण तुम्हाला सोपं जाईल. आणि मैत्रिणींनो, काय करायचं, मॅचिंग दोरा वापरायचा, म्हणजे काय होतं शिलाई खराब दिसत नाही आणि व्यवस्थित दिसतं ब्लाऊज. त्याच्यामुळे कधीही मॅचिंग दोरा वापरावा. बघा, अगदी सुंदर असं जोडून घ्यायचं आहे हळूहळू, थोडं सावकाश. ज्या नवीन मैत्रिणी असेल त्यांनी सावकाश जोडायचं आहे आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी काय करायचं, 1-2 पिना लावून घ्यायच्या अस्तरला आणि नंतर जोडायला सुरुवात करायची. बघा, याचासुद्धा आपला उरलेला जो कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. आपण हे पहिलेच ब्लाऊज पेपर कटिंग केलेली 28 छातीचं माप होतं ते. तर याची फिनिशिंग कशी वाटते तुम्हाला? मग आपले पुढचे ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे आहेत. पेपर कटिंग आपण करणार आहे प्रत्येक मापाची. 28 नंतर आपल्याला 30 साईज कटिंग करायची आहे, नंतर 32 साईज करायची आहे. अशा आपण स्टेप बाय स्टेप सगळं कटिंग करणार आहे. पण त्याच्या आधी आपण हा एक ब्लाऊज कटिंग करून आणि तुम्हाला हा शिवून दाखवणार आहे. मी ब्लाऊज घातलं म्हणजे शिवल्यानंतर आपण जेव्हा पेपर कटिंग केली तो ठेवून कसा कट केला तेही तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता अस्तर कसं जॉईंट करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही हे बघणार आहे की ब्लाऊज शिवायचा कसा, सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायची आहे. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा, आता आपल्याला जोडायची क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीसुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायची. अशी जी बाजू आपली मोठी साईड आहे ना ती समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला शिलाई मारायची. मैत्रिणींना, शिलाईचं अंतर कसं कळवायचं, जितका आपला दाबा असतो ना मशीनचा तितके आपल्याला शिलाईचं अंतर सोडायचं असतं, म्हणजे त्या मापामध्ये आपण शिलाई मारत चालायची, म्हणजे काय होतं शिलाई एकसारखी येते, हे लक्षात ठेवायचं. हे बघा, याचासुद्धा आपण काय केलं, खालून शिलाई मारली आणि उरलेला हा पीसचा जो भाग होता तो कट करून घेतला. दोघे बाजूनी तसंच करून घ्यायचं आपल्याला. आणि नंतर अस्तरला अशी हे करायचं, पलटी मारायची आणि अस्तरवरती आपल्याला द्यायची दाबटीप. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला दाबटीप देऊन द्यायची. दोघं बाजूने तशीच करायचं. बघा, आपल्या क्रॉसपट्ट्यासुद्धा तयार झाल्या. आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाहीसुद्धा काय करायचं, असं व्यवस्थित सगळं आथरून घ्यायचं. फक्त काय करायचं, अस्तरचा एक भाग उचलून घ्यायचा. बघा, ह्याप्रमाणे जसा मी उचलला ना तसाच उचलायचा आणि पूर्ण पीस उचलून त्याच्यावरती असं ठेवून द्यायचं, म्हणजे ते बरोबर बाही अशा एका बाजूची नाही होत, दोघं बाजूची सारखी होऊन जाते. बघा,
ही पुढची बाजू याची आणि त्याची समोरासमोर ठेवून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही खालची साईड बाहीची जोडून घ्यायची ह्याप्रमाणे. बरोबर दाब्याच्या मापामध्ये अंतर ठेवायचं, म्हणजे काय होतं शिलाई एकसारखी येते, कुठेही तिरपी वगैरे होत नाही आणि तिरपी वगैरे नाही झाली तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते, कस्टमर पण खुश होतं. बघा याप्रमाणे आपण आता अस्तरला पलटी मारली आणि वरतून एक शिलाई मारून घ्यायची. कडेने सुद्धा पूर्ण बाही आपल्याला अशी जोडून घ्यायची. हे बघा आपलं जोडून झाली बाही आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी सुंदर अशी आपली बाही जोडून झाली. इथे सारखं आहे का बघून घ्यायचं आहे मोंड्याच्या बाजूने आणि इथे आपल्याला सेंटर नॉचेस देऊन द्यायचं आहे. दुसरी बाही पण आपल्याला याचप्रमाणे जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला द्यायची दाबटीप. त्याच्यानंतर अस्तर पलटी करून पुन्हा एक कडेला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडनी पूर्ण बाही जोडून घ्यायची. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लगेच, म्हणजे काय होईल रोजच्या रोज व्हिडिओ जे येतात ते तुम्हाला दिसेल आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला समजेल. बघा आता इथे पाहून घ्यायचं आणि जर कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. सेंटरला एक नॉचेस द्यायचं. आपले दोघंही बाह्या तयार झालेल्या आहेत. बघा अगदी परफेक्ट अशी आपली बाही तयार झाली. त्याच्यानंतर आपल्याला बटन पट्टीला सुद्धा अस्तर लावायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण काय होतं काही काही मैत्रिणी बटन पट्टीला अस्तर लावत नाही, मग ती बटन पट्टी ना लवकर खराब होऊन जाते, फाटून जाते, हुक अडकवल्यानंतर ती फाटते. तर आपण असं जर बटन पट्टीला अस्तर लावलं तर ती पट्टी केवरही खराब होत नाही, ब्लाऊज खराब होतं पण पट्टी खराब होत नाही. म्हणून आपण बटन पट्टीला सुद्धा अस्तर लावून घ्यायचं आहे. बघा ही एक पट्टी घेतली आपण काच पट्टीसाठी आणि साधारण 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आणि एक बाजूने अशी फोल्ड करून घ्यायची. लगेच आपल्याला कमरेला सुद्धा पट्टी तयार करून घ्यायची. ती पट्टी बघा आपण जॉईंट दिली, त्याला दाबटीप दिली, त्याला एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि पूर्ण आपलं हे ब्लाऊज अस्तर लावून तयार झालेलं आहे. आता फक्त शिवायचं आपल्याला बाकी आहे. तर इतकं सगळं आपण रेडी केल्यानंतर आपलं ब्लाऊज इतक्यात शिवून होतं मैत्रिणींनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ब्लाऊज शिवायचा कसा ते. तर व्हिडिओ पूर्ण बघत चालायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.